जेव्हा कधी आपण ई-कॉमर्स साईटवरनं कुठलेही प्रोडक्ट घेतो आणि ते रिटर्न करतो, तर तेव्हा त्या सेलरला काय इश्यू येतो, त्याला काय चार्जेस लागतात हे आपण बघूया. आपण पण आता मेशोवर लिस्टिंग सुरू केलेले आहे. असे कस्टमर असतात की ते विनाकारण रिटर्न करतात. ठीक आहे, प्रोडक्ट व्यवस्थित नाही आहे, डॅमेज आहे, साईज इश्यू आहे, जे दाखवलं ते नाही आहे, तर इट्स ओके, तुम्ही रिटर्न करा. पण इथं माझं प्रोडक्ट होता एकदम रिजनेबलमध्ये, क्वालिटी एकदम सुपर्ब होता. तर कस्टमरनी रिझन काय दाखवलं बघा, डोंट नीड द प्रोडक्ट एनी मोर, ऑर्डर बाय मिस्टेक, आणि त्याचे मला चार्जेस लागलेले आहेत 161 रुपीज. एकतर प्रोडक्ट रिटर्न येणार, त्याचे पैसे आपल्याला 0, प्लस आपणच स्वतःहून 161 द्यायचं, प्लस त्यामध्ये आपलं पॅकेजिंग चार्जेस पण जात. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला गरज असेल तरच तुम्ही ऑर्डर करत जा, रॉंग डिफेक्टिव्ह असेल तरच रिटर्न करत जा. यामुळे काय होईल की जे छोटे सेलर आहेत त्यांना लॉस होणार नाही. थँक्यू.